हॅलो. आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेम याचा एपिसोड रिव्ह्यू. आजच्या भागात आपल्याला असं बघायला भेटते की जीवा त्याच्या खोलीतून खाली येत असतो आणि त्याला इतका प्रचंड भयानक खोकला येत असतो की जीवा त्या खोकल्याने हैराण झालेला असतो. तो इतका खोकलत असतो की त्याला सुचतच नसतं काय करावं म्हणून. तेवढ्यात मानिनी आणि विक्रम पळत येतात आणि बोलतात की ए जीवा, काय झालं आणि एवढा का खोकतोयस तू? तेव्हा मानिनी आणि जीवा मानिनी आणि विक्रम त्याला सोफ्यावर बसवतात आणि मानिनी पटकन त्याला पाणी देते आणि बोलते की एवढं काय खोकला झाला आहे. तेव्हा विक्रम बोलतो थांब थांब, मी डॉक्टरांना फोन करतो. तेव्हा जीवा बोलतो की हो हो करा बाबा, डॉक्टरांना फोन करा आणि हार्टच्या डॉक्टरांना फोन करा. रात्रीपासून खूप त्रास होतो आहे मला. तेव्हा मानिनी बोलते अरे मग रात्रीपासून त्रास होतो आहे तर उठवायचं ना मला. तेव्हा तेव्हा जीवा बोलतो की बाबा, हार्टच्या डॉक्टरांना फोन करा. खोकला जरी वरवर दिसत असला ना तरी आतून हार्टमध्ये खूप दुखतं आहे ना मला. तेव्हा विक्रम बोलतो काय बोलतोय हा? खोकल्याच्या डॉक्टरांना फोन करायचा म्हणून हार्टच्या डॉक्टरांचा काय संबंध? तेव्हा जीवा हसायला लागतो आणि हसायला लागतो. तेव्हा मानिनी बोलते की हसतोयस तू? तेव्हा विक्रमला जीवा बोलत असतो की मला सांगा, मला तुम्ही दोघांनी सांगा की मला खोकला येतो हे तुम्हाला खरं वाटलं ना? खरं वाटलं की नाही? तेव्हा विक्रम बोलतो हो बाबा, खरं वाटलं, पण काय हा खटोटोप कशासाठी एवढा? तेव्हा जीवा बोलतो की बाबा, मग मी जरा आजारी पडलो हे तुम्हाला खरं वाटलं म्हणजे मग माझ्या डॉक्टरला पण डॉक्टरकडे मला जाता येईल ना? तेव्हा विक्रम बोलतो काय? तेव्हा आणि माझी डॉक्टर कोण आहे? नंदिनी, माझी नंदिनी. तेव्हा विक्रमला आणि मानिनीला हसायला तर तेव्हा मानिनी त्याला मारते. विक्रमही बोलतो की काय चाललंय तुझं, कसला आहेस रे तू? तेव्हा विक्रम बोलतो की जीवा, पण मला काय म्हणणं आहे की एवढं परत कशाला या खोट्याच्या वाटेला तू जातोयस? तुला तिची आठवण येते ना, मग जाऊन भेट की तिला. तेव्हा जीवा बोलतो की नाही बाबा, तिला जाऊन भेटणं आणि पुन्हा त्याच गोष्टी, मला त्या गोष्टींची भीती वाटायला लागली. तेव्हा जीवा बोलत असतो की मला नंदिनीला समोर जाऊन आणि तिला फेस करायला भीती वाटायला लागली. माहीत नाही ती मला बघून काय रिॲक्ट करेल, नाहीतर एकतर मला बघून ती तरी रडेल किंवा तिला बघून मी तरी रडेल. तेव्हा जीवा बोलत असतो की त्या वाटेला जायची आता भीती वाटायला लागली, म्हणून खोटं काही कळतच नाही म्हणून मी खोट्याचा हात धरला, पण सॉरी बाबा. तेव्हा विक्रम उठतो आणि बोलतो की ए जीवा, हे बघ, मला मान्य आहे तू खोट्याचा हात धरला आहेस, पण त्यामागे तुझी काळजीच आहे ना नंदिनी बाबतची. आणि असं खोटं खोटं नसतं रे. ज्या खोट्याने कोणाशी तरी जोडलं जाणार आहे, चांगलं होणार आहे, तर त्या खोट्याला खोटं नाही म्हणत. आणि हे बघ, मी सुद्धा खोटं बोललो आहे तुझ्या आईशी कित्येक वेळा. तेव्हा मानिनी त्यांच्याकडे बघतच असते. तेव्हा विक्रम बोलतो हां, खोटं बोलावं लागतं रे कधी ऑफिसवरनं उशीर झाला आणि सांगायला जमलंच नाही तर. एकदा मी खोटं बोललो होतो त्यावेळेस माझ्याकडे बाईक होती आणि मला ऑफिसवरून यायला उशीर झाला. मी सांगितलं नाही तर मी बोललो होतो की मी घसरून पडलो बाईकवरून. तेव्हा मानीला खरंच वाटलं होतं. तेव्हा मानी बोलते काय हे सगळं तुम्ही मला आत्ता सांगताय? तेव्हा विक्रम सांगत असतो हो. तेव्हा मानी बोलतो पण तुम्हाला तर लागलं होतं ना, लाल झालं होतं ना हाताला. तेव्हा विक्रम बोलतो की अरे, तुझ्या आईने मला टिफिनमध्ये बीट दिलं होतं ना, त्या बीटचा एक तुकडा घासला होता मी हातावर. तेव्हा मान्य बोलते शी बाबा, कसले घाणेरडे आहात तुम्ही. तेव्हा विक्रम बोलतो की त्यामुळे त्यामुळे काय झालं, मानिनीचा राग निवाळला आणि जे काही झालं ते आमचं चांगलंच झालं ना. तेव्हा मानिनी बोलते की समजू शकते मी, त्यावेळेस मला ते खरं वाटलं होतं. त्यावेळेस सारखंच नंदिनीला आता जीवाची तब्येत बरी नाही म्हणून जर ती आपल्या घरी आली तर किती बरं वाटेल, सगळं काही गोष्टी ठीक होतील आणि मला माझ्या सुनेला भेटता येईल. तेव्हा जीवा बोलतो हिचं तर वेगळंच असतो. अगं तू तुझ्या सुनेला पहिले, मला आधी माझ्या बायकोला तर भेटू दे ना, मग तू तुझ्या सुनेला भेट. तेव्हा मानिनी बोलते बरं बाबा, तू तुझ्या बायकोला आधी भेट, मग तर झालं. तेव्हा जीवा बोलतो आपण ना एक काम करूया, आपण तुझ्या फोनवरून ना नंदिनीला फोन लावूया. कुठे तुझा फोन? तेव्हा नंदिनी बोलते माझा फोन का आणि माझा फोन कशाला? तेव्हा जीवा बोलतो अगं हे असं का करते, ती तुझा फोन उचलेल ना. तेव्हा मानिनी बोलते अरे हो, पण मी काय बोलू तिच्याशी. तेव्हा जीवा तोपर्यंत फोनही लावून देतो आणि बोलतो की बघ रिंग जाते, स्पीकरवर टाक फोन, स्पीकरवर. तेव्हा स्पीकरवर मानिनी फोन टाकते. तेव्हा मानिनी तिच्याशी बोलते की हॅलो नंदिनी. तेव्हा नंदिनी इमोशनल होऊन बोलते की हां आई, कसे आहात तुम्ही? तेव्हा मानिनी बोलते आम्ही ठीक आहोत. तेव्हा नंदिनी बाबांबद्दल पण विचारपूस करत असते. तेव्हा मानिनी बोलते आम्ही दोघं ठीक आहोत, तू कशी आहेस? तुझी खूप आठवण येते, माझ्या दोन्ही मुलींना आम्ही मिस करतोय. तेव्हा तेव्हा जीवा पटकन मानिनीकडे येतो, फोनचा स्पीकर ऑफ करतो आणि बोलतो की अगं आई, तुझं विचारणं, तुझं रडणं बिडणं बंद कर, आधी माझ्याबद्दल सांग ना तिला. तेव्हा मानिनी बोलत असते की अगं जीवाला थोडं बरं नाही अगं, त्याला रात्रीपासूनच खोकला सर्दी खूप होतं आहे, तू येतेस का जरा त्याला भेटायला, त्याला म्हणजे बरं वाटेल. तेव्हा जीवा खोकल्याचा आवाज काढत असतो. तेव्हा मन नं मानी तेव्हा मानिनी बोलते नाही आई, मला तिथे येणं शक्य नाही. तेव्हा मानिनी बोलते की अगं त्याला रात्रीपासून सर्दी आहे. तेव्हा जीवा शिंकायचाही आवाज काढतो.
तेव्हा नंदिनी बोलत असते की आई मला तिकडे येणं बिलकुल शक्य नाही. तसं मी आज त्यांना भेटणारच होते, पण जाऊ द्या त्यांना बरं नाही आहे. तर तेवढ्यात जीवा पटकन फोन घेतो. नाही 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 अगं, तुला कोणी सांगितलं बरं नाही आहे असं का? तेव्हा नंदिनी बोलते का तुम्हाला बरं नव्हतं ना, आत्ता आई सांगत होत्या ना. तेव्हा विक्रम पटकन त्याला खुणवतो आणि बोलतो की खोकल्याचा आवाज काढ. तेव्हा जीवा पुन्हा खोकल्याचा आवाज काढतो आणि बोलतो की अगं मला खोकला सर्दी आहे, पण इतकं काही बरं नाही आहे की मी तुला भेटूच नाही शकत. मला सांग ना कधी भेटायचं आपण, मला तुझी खरंच खूप आठवण येते गं नंदिनी. तेव्हा नंदिनी बोलते मला माहिती आहे तुम्हाला काही झालेलं नाही आहे. ठीक आहे, मी तुम्हाला ॲड्रेस आणि वेळ सांगते, मेसेज करते. तेव्हा जीवा बोलतो ठीक आहे. तेव्हा जेव्हा फोन ठेवतो, नंदिनीही फोन ठेवते. तेव्हा जेव्हा खूप खुश होतो आणि पटकन त्याच्या आईबाबांना मिठी मारतो आणि बोलतो की आई बाबा मी खूप खुश आहे, मी पटकन भेटायला जाते. तेव्हा मानिनी बोलते की जीवा एक काम कर ना, नाश्ता करून जा ना. तेव्हा जीवा बोलतो नाही नाही आई पोट भरलं आहे आणि काय आहे ना बायकोला वेळेत भेटायला नाही गेलो ना तर पुन्हा ती चिडेल. बाबा मला तुमचा आशीर्वाद द्या आणि जरा तुमचा मला चाम द्या आजच्या दिवस. तेव्हा विक्रम त्याला डोक्यावरनं हात फिरवतो आणि जीवा बोलतो की चला मी पटकन रेडी होतो म्हणून. तेव्हा जीवा पळत पळत त्याच्या खोलीत जातो. मानिनी आणि विक्रम बोलतात की बघितलं उत्साह किती आहे. तेव्हा विक्रम बोलतो पण छान झालं ना, आणि नंदिनी असं कसं त्याला भेटायला तयार झाली. तेव्हा मानिनी पण बोलते हो ना, मलाही थोडी शंकाच आहे, पण देव करो आणि त्यांच्यामध्ये चांगलं बोलणं हो. तेव्हा विक्रम बोलतो की कदाचित ती त्याला माफ करून पुन्हा संधी देणार असेल. तेव्हा मानिनी बोलते मलाही तसंच वाटतंय आणि तसंच हो. तेव्हा विक्रम बोलतो हो होईल होईल तसंच होईल. इकडे जीवा तयार होत असतो आणि त्याला सारखे नंदिनीचे भास होत असतात. तो केस विंचरत असतो, नंदिनी त्याला दिसते. तो ड्रेस चेंज करत असतो, नंदिनी त्याला दिसते. त्याला भास होत असतात आणि तो तिच्यामध्ये गुंतला असतो. आणि तो पटकन घाईघाईत आवरतो, घड्याळ घालतो आणि खाली येतो आणि बोलतो की आई बाबा मी निघतो. तेव्हा विक्रम आणि मानिनी बोलतात की हो सांभाळून जा. तेव्हा विक्रम बोलतो की हां आणि मिशन फत्ते करू नये. तेव्हा जीवा बोलतो येस बाबा. तेवढ्यात वसू आणि रम्या तिथे येते आणि त्याला टोकते. जीवा एक मिनिट कुठे चाललास तू? तेव्हा जीवा बोलतो कुठे म्हणजे नंदिनीला भेटायला. तेव्हा जीवा बोलतो का? तेव्हा रम्या बोलते सिरियसली पार्थला मनस्ताप देऊन तू इतक्या उत्साहाने नंदिनीला भेटायला चाललायस जीवा? तेव्हा रम्या बोलते कसा आहेस रे? एकदा तरी भावाला विचारलं की कसा आहेस, काय चाललंय म्हणून. हां पण हा कसा विचारणार ना, कारण की तू आणि काव्यानी मिळूनच त्या भावाच्या पाठीत खंजीर खोपसले आहे ना. तेव्हा विक्रम बोलतो तुम्ही उगाच का बोलतायत रे? आणि त्याला काय त्याच्या भावाची काळजी नाही आहे का? पण सध्या पार्थच त्याच्या वेगळ्या स्टेट ऑफ माइंडमध्ये आहे. उगाच उलट त्यानेच मला सांगितलं की पार्थ दादाला आज ऑफिसला पाठवा म्हणजे त्याच्या माइंड चेंज होईल म्हणून. त्याला त्याच्या भावाची काळजी नाही आहे का? तेव्हा वसू बोलते काळजी आहे त्याला त्याच्या भावाची. तेव्हा वसू बोलते काळजी आहे त्याला त्याच्या भावाची. हो हे सगळ्यांनाच माहिती आहे, सगळ्यांनीच बघितलं आहे, अगदी मोठ्या पडद्यावर बघितलं आहे काव्याला आणि याला किस करताना. तेव्हा मानिनी बोलते ताई अहो काही पण काय बोलताय उगाच. आणि जीवा आणि काव्यामध्ये तसं काही झालेलं नव्हतं, त्यांचा भूतकाळ मी स्वतः ऐकला आहे. तेव्हा मानिनी बोलते आणि मुळात तुम्ही यात का पडताय, तुमचा काय संबंध? तेव्हा रम्या बोलते आमचा काय संबंध असं का बोलते गं मामी? आणि मुळात तुला माहिती का यांच्यामुळे आम्हाला सुद्धा लोक DM करतायत. लोक विचारतायत तुमच्या घरात जे घडलं ते खरं आहे का? शिवाय 16 तारखेपासून 16 डिसेंबरपासून आपल्या कंपनीचे शेअर्ससुद्धा हल्लेत यांच्यामुळे सगळ्यांना मनस्ताप झालाय. पार्थला सुद्धा त्रास झालाय आणि पार्थला झालेला त्रास मी नाही बघू शकत मामा आणि मामी. आम्ही सुद्धा याच घरात राहतो ना गं, तुमचे काहीतरी लागतो, आमचा सुद्धा संबंध आहे या सगळ्याशी. तेव्हा वसू बोलते इतक्या नाचत नाचत जातोयस ना नंदिनीला भेटायला, पण तू हे विसरलाय का जेव्हा पार्थ आणि नंदिनीने तुझ्याशी संबंध तोडले, इतका नाचत नाचत चाललायस ना. नाही पण तुला काय वाटतं नंदिनी तुला परत ॲक्सेप्ट करेल? तेव्हा जीवा बोलतो एक मिनिट. तेव्हा वसू बोलणार, तेव्हा जीवा बोलतो हे बघ मी एक तर तुझ्या वाटेला जात नाही आणि ह्या सगळ्याशी तुला काय करायचं आणि मी तुला जात नाही. आता तू माझ्या नादी लागलीस ना म्हणून तुला सांगतो हे सगळं आहे ना तुझ्यामुळे घडलं आहे. तेव्हा जीवा बोलतो तू तुझ्या मूर्ख मुलीच्या प्रेमात आंधळ होऊन तू नंदिनीला किडनॅप केलंस, त्यामुळे काय झालं पार्थ आणि नंदिनीचं नातं तर तुटलंच, पण माझं आणि काव्याचं नातंही उद्ध्वस्त झालं तुझ्यामुळे. जिवंतपणे मरण यातना भोगल्यात आम्ही सर्वांनी आणि तू मला विचारतेस नाचत नाचत कुठं चाललाय म्हणून. तुझा काय संबंध यात? मी नाचत जाईल आणि वाजत नंदिनीला या घरात परत घेऊन येईल. तुला काय करायचंय? आणि आता आहे ना तुला काय करायचं ते कर. तू कितीही घाणेरडे प्लॅन बनव, पण यावेळी आमचं प्रेम आणि माझ्या आईबाबांचे संस्कारच आम्हाला जिंकवतील. आणि आता राहिला प्रश्न नंदिनीचा, तर तिला हक्क आहे माझ्यावर रागवायचा, मला हवं ते बोलण्याचा आणि मला हक्क आहे तिला परत मिळवण्याचा.
मी नंदिनीला परत मिळवेल आणि तिलासुद्धा हक्क आहे मला स्वीकार करण्याचा. आणि माझा दादासुद्धा काव्य आणि माझ्या चुका पोटात घेईल. कळलं तुम्हाला? तेव्हा रम्या बोलते, तुम्ही जे केले त्या चुकांनी पाप आहे पाप. कळलं का तुम्हाला? तेव्हा विक्रम बोलतो, आणि तुम्ही जे केलं ते काय होतं? तो बरोबर बोलतोय. तुम्हाला आमच्यामध्ये पडायची गरज नाही आहे. आणि मुळात तुम्हाला आमच्याविषयी बोलण्याचा हक्क नाही, तो कधीच गमावला आहे. आणि पाप पुण्याची गोष्ट आहे ना, तुम्ही तर सोडाच. आणि पोरांची काही चूक नाही याच्यामध्ये. तेव्हा मानिनी बोलते, हो राहू दे ना, तुम्ही कशाला यांच्याशी चर्चा करतायत. आणि बोलते, जीवा तू जा बाळा. तेव्हा विक्रम बोलतो की काय या पाप पुण्याच्या गोष्टी आपल्याला शिकवताय. आणि मी तर म्हणे बरंच झालं यांचा भूतकाळ हा असा आपल्यासमोर आला. तेव्हा मानिनी बोलते, अहो. तेव्हा विक्रम बोलतो, नाही मानिनी, बरंच झालं. मी तर म्हणतो जीवा आणि काव्याचा भूतकाळ कळला ना, ते बरंच झालं. आणि लवकरात लवकर कळला हे अगदी बरं झालं. पुढे जर यांना मुलं बाळं झाली असती आणि पुढे कळलं असतं तर किती कॉम्प्लिकेशन आली असती. त्यापेक्षा नवीन सुरुवात होण्याआधी जीवा आणि काव्याच्या मनावरचा जो भार उतरला आहे ना, ते खूप चांगलं झालं. तेव्हा विक्रम बोलतो, पण मला एक गोष्ट कळत नाही की हे तसले फोटो आलेच कुठून. तेव्हा मानिनी बोलते की खरंच मला आशासुद्धा हेच विचार होती. वसू आणि रम्याचा चेहरा पडतो, जीवालाही शंका आहे ना, तेवढ्या जीवाला नंदिनीचा फोन येतो. तेव्हा जीवा बोलतो की आई बाबा निघायला हवं. तेव्हा जीवा जायला लागतो. तेव्हा मानिनी आणि विक्रम बोलतो, हो कळव बरं का आम्हाला आणि शांतपणे बोल. तेव्हा वसू आणि रम्याला थोडं टेन्शन येतं. आणि जीवा गडबडीत नंदिनीला भेटायला येतो. एका कॅफेमध्ये तो भेटायला आलेला असतो. तेवढ्यात नंदिनीला बोलता त्याला धाप लागत असते. नंदिनी पाण्याची बाटली काढते आणि त्याच्याजवळ देते. तेव्हा तो बोलतो थँक्यू आणि सॉरी, खरंच सॉरी. पाणी पितो आणि तिच्याकडे बॉटल देतो. तेव्हा तो बोलतो की आजवर मी ना कोणाला भेटायला जायचं ना तर ट्रॅफिकची खोटी कारणं सांगत होतो. पण तुला माहिती आहे आज खरंच मी मनापासून उत्साहाने तुला भेटायला येत होतो ना, तर पूर्ण रोड जाम होता. खरंच तुझी शपथ. तेव्हा जीवा बोलतो आय एम सॉरी. तेव्हा नंदिनी बोलते इट्स ओके. तेव्हा जीवा बोलतो कशी आहेत? तेव्हा नंदिनी बोलते ठीक आहे. तेव्हा जीवा बोलतो काजळ नाही लावलं? नाही म्हणजे असं म्हणतात मुली जेव्हा एखाद्यावर चिडतात रागवतात तेव्हा ते काजळ नाही लावत. तेव्हा नंदिनी बोलते बरोबरच बोलतात. तेव्हा नंदिनी बोलते आणि काजळ लावून काय करू ना, कारण की माझ्यामुळे दुसऱ्यांच्या सुखाला नजर लागली. तेव्हा जीवा थोडा शांत होतो आणि मनात बोलतो, नंदिनी तुला भेटायला आली तर जीवा, पण ती त्याच विषयाकडे तुला घेऊन जाईल. त्याआधीच तू युटर्न मारून तिला दुसरीकडे घेऊन जा, नाहीतर पुन्हा रडारड सुरू होईल आणि आधीची नंदिनी तुझ्या हाती लागणार नाही. तेव्हा नंदिनी बोलणार तेवढं जीवा बोलतो ऐक ना मी बोलू, थँक्यू. मी काय म्हणतो, खरंच थँक्यू नंदिनी, तू मला भेटायला इथं बोलवलं म्हणून. आणि ते मगाचसाठी सॉरी. मी खरंच खोटं खोकल्याचं नाटक केलं, सर्दीचं खोकल्याचं, आणि आईला तुला फोन करायला सांगितलं. पण मी काय करू, तू माझ्या हार्टची डॉक्टर आहेस. म्हणजे खरं तर पेशंटला डॉक्टरांना भेटायला अजिबात आवडत नाही, पण तू अशी डॉक्टर आहेस ना चकाचक बाई. हा पेशंट, हा पसारेवाला तुला भेटल्याशिवाय राहूच शकत नाही. तुला सांगू, आपल्या रूममध्ये नुसतं पाऊल जरी ठेवलं ना तरी मला तुझी आठवण. तेव्हा नंदिनी बोलते वेगळ्या विषयावर बोलायला आली मी, आपण मुद्द्याचं बोलूया. तेव्हा जेव्हा बोलतो आय एम सॉरी. जे मनापासून वाटलं ते मी बोलून गेलो, पण प्लीज तू रागवू नको ना चकाचक बाई. तेव्हा नंदिनी बोलते प्लीज मला नंदिनी म्हणा. आणि मला ते जे सांगायचं आहे तेवढ्यात वेटर आवाज देतो, नंदिनी मोहिते तुमचा टेबल रेडी आहे. नंदिनी बोलते हो थँक्यू. आणि नंदिनी आतमध्ये चालली जाते. तेव्हा जेव्हा बोलतो नंदिनी मोहिते आणि पुन्हा बघतो आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.